मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। कृषि कानून रद्द करो, कृषि कानून रद्द करो। मैडम या हवा मैडम ना जाओ मला काढायला होतं केंद्रीय सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे किसानों की मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। अरे किसानों की मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। हर साल जुल्म के चक्कर में संघर्ष हमारा नारा है, हर साल जुल्म के चक्कर में संघर्ष हमारा नारा है। अरे सरफरोशी की किसानों के सम्मान में राष्ट्रपति मैदान में, किसानों के सम्मान में राष्ट्रपति मैदान में। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान। नहीं चलेगी, नहीं चलेगी। किसानों के सम्मान में राष्ट्रपति मैदान में, किसानों के सम्मान में के सम्मान में अभी तो ये अंगड़ाई है। कृषि कायदा वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, कृषि कायदा वापस लो। मोदी शाह होश में, होश में। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी कांग्रेस सभी को ब्रह्मा कुमारी से विनती की जाती है, सभी को
कि मास्क परिधान कीजिए, रखिए। कृपया सभी को विनंती है। तीनों कृषि कानून जला दो, जला दो, जला दो। तीनों कृषि कानून रद्द करो, रद्द करो, रद्द करो। इंसाफ जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे महंगाई के खिलाफ में आम जनता एक हो, महंगाई के खिलाफ में आम जनता तेरे कृषि कायदे मांगेगा, मांगेगा, मांगेगा। तेरे कृषि कायदे मांगेगा, मांगेगा, मांगेगा। तेरे कृषि कायदे रद्द करा, रद्द करा। आराम से
खिलाफ आम जनता एक हो, सरकार के खिलाफ आम जनता एक हो, सरकार के खिलाफ आम जनता एक हो। मुंबई का नेता कैसा हो, मुंबई का नेता कैसा हो, जय जवान जय जवान। अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है। ये बीजेपी से हम लेफ्ट रहेंगे, चाहे मारो चाहे गोली मारो, लेफ्ट रहेंगे। भगत सिंह वाली आजादी, भगत सिंह वाली आजादी, भगत सिंह वाली आजादी। हम लेफ्ट रहेंगे आजादी, वो ऊंची ऊंची आजादी, बिल्डिंग से ऊंची आजादी। अरे जोर संभाल लो आजादी, साइन में कर लो आजादी। अरे सुनो महिला शक्ति जिंदाबाद, युवा शक्ति जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। आगे क्या पूरे डॉक्टर गाड़ी बोल मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद। किसानों के सम्मान में, किसानों के सम्मान में, किसानों के सम्मान आजादी हक हमारा, आजादी जान से प्यारी आजादी, जान से प्यारी आजादी, वो प्यारी प्यारी आजादी, संविधान वाली आजादी, अनमोल मेरे भाई, आजादी, अनमोल मेरे भाई, आजादी, अनमोल मेरे भाई, आजादी, किसान बोले आजादी, किसान बोले आजादी, तो मैं भी बोलूं आजादी, तो मैं भी बोलूं आजादी, काले कानून से आजादी, काले कानून से आजादी, ये महंगाई से आजादी, ये महंगाई से आजादी।
सावकाश लवकर करा. अरे मैं भी बोलूं आजादी, अरे तुम भी बोलो आजादी, अरे तुम भी बोलो आजादी. ये मोदी मीडिया से आजादी हम जीत के लेंगे आजादी, हम जीत के लेंगे आजादी. चाहे लाठी मारो आजादी, चाहे सार फोड़ दो आजादी, हम नहीं रुकेंगे आजादी, हम नहीं झुकेंगे आजादी. वो हक हमारा आजादी, वो जान से प्यारी आजादी, वो प्यारी प्यारी आजादी, वो प्यारी प्यारी आजादी. मजदूर बोला आजादी, मजदूर बोला आजादी, दलित भी बोला आजादी, हिंदू भी बोला आजादी, मुस्लिम भी बोला आजादी, तो जैन बोले आजादी, तो पारसी बोले आजादी, तो क्रिश्चियन बोले आजादी, तो सिख बोले आजादी, मुस्लिम भी बोला आजादी, मुस्लिम भी बोला आजादी. अरे बोल जोर से आजादी. ये मोदी राज से आजादी, ये गुंडा राज से आजादी, ये तानाशाही से आजादी, ये हिटलर. हा जो देशावरती आणि जगावरती एक वाईट प्रसंग उद्भवलेला आहे, त्याचा फायदा घेऊन मोदी सरकारने अंबानी अदानी सारख्या भांडवलदारांना फायदा करण्याकरता शेतकऱ्यांचे कायदे बदलले, त्यांना फायदा व्हावा यासाठी कामगार कायदे बदलले आणि जे कामगार कायदे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळेला सुरू झाले होते ते बदलण्याचं काम मोदींनी केलेलं आहे. आणि ते मोदींचं कर्तव्य होतं, कारण स्वातंत्र्याच्या लढाईत हे RSS वाले नव्हते, कामगार चळवळीमध्ये नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जो पब्लिक सेक्टर तयार केला तो तयार करण्यामध्ये RSS वाले नव्हते. त्यामुळे मोदी सरकार तयार झालेला पब्लिक सेक्टर विकण्याच्या बाकी आहे आणि तो स्वस्तामध्ये अंबानी अदानीच्या घशात घालायच्या मागे आहे. आणि कामगार जे लढायला तयार असतात त्यांना मारून काढायचं, त्यांच्या संघटना तोडून काढायच्या, यासाठी कामगार कायदे बदलून मालकांना हवे तसे कायदे आणलेले आहेत. हे सरकार खोटं बोलणाऱ्यांचं सरकार आहे. सबका साथ सबका विकास हे म्हणायचं आणि प्रत्यक्षामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायची, आप्पा चाचा वगैरे असले फालतूगिरी चालू ठेवायची. आणि म्हणून मोदी सरकार हे देशविरोधी, जे लोक ब्रिटिशांची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानायचे, जे ब्रिटिशांचे दलाल होते, ते RSS वाले आज हा देश विकायला चाललेले आहे. एकीकडे सांगतात की राष्ट्रप्रेम, मग राष्ट्राच्या मालकीचे कारखाने तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला का विकताय? तेव्हा यांचं राष्ट्र याचा अर्थ अंबानी अदानी टाटा बिर्ला यांच्यापुरतंच मर्यादित आहे. नेहरूंनी जी पब्लिक सेक्टरची कल्पना मांडलेली होती ती यांना कधीही मान्य नाही. आणि म्हणून तो पब्लिक सेक्टर मोडून काढण्यासाठी, आणि तो नुसता नाही मोडायचा तर तो आपल्या चेला चपाट्यांना स्वस्तामध्ये विकायचा. भारत पेट्रोलियमचे शेअर्स 51% विकले जाणार आहेत. त्याची किंमत 65,000 कोटी आहे. पण भारत पेट्रोलियमची मालकी मात्र ज्याला कोणाला विकतील ते अदानी अंबानीकडे जाईल, जे कोण असतील ते. आणि त्यांना 9 लाख कोटीची प्रॉपर्टी भारत पेट्रोलियमची मिळणार आहे 61,000 कोटी रुपयात. म्हणजे 9 लाखाची प्रॉपर्टी 61,000मध्ये विकायची. कारण आम्ही शेअर्स विकतोय,
हे सांगायचं आहे. तेव्हा या ज्या सगळ्या चकलाशा आहेत या लोकांना आता कळायला लागलेल्या आहेत आणि म्हणून लोक रस्त्यावरती उतरत आहेत. दिल्लीमध्ये शेतकरी उतरलेले आहेत, मुंबईमध्ये कामगार उतरायला लागलेले आहेत. कारण यापुढे कामगार ही जी एक ताकद आहे ती ताकद त्यांना नष्ट करायची आहे आणि म्हणून आज मोदी सरकारच्या विरोधात ही निदर्शनं आहेत. मेरा नाम आमिर काजी है। ऑल इंडिया स्टूडेंट आज जो प्रोटेस्ट है उसका क्या मतलब सब्जेक्ट क्या है? आज का जो प्रोटेस्ट है ये किसानों के समर्थन में है। आज देश को चलाने वाला, देश को बनाने वाला, देश को आज़ादी से लेकर अभी तक इस देश को एकदम मजबूत रखने वाला किसान के ऊपर जो गए साल में जो काले कानून लाए गए उसके विरोध में आज जो किसान को पूरा 1 साल होने आया है उसके समर्थन में ये मोदी सरकार को, बीजेपी को बताने वाले हैं कि ये किसान सिर्फ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश और राजस्थान के नहीं, पूरे भारत के किसान और सिर्फ किसान नहीं है, किसान के साथ आज विद्यार्थी भी आज मैदान में है। जैसे एक कानून है, इसके कानून के अंदर पहले बताया गया है कि आप अगर रोज़मर्रा की ज़िंदगी में देखते ही होंगे जो किसान का जो फल जो ये रहता फल उसकी कीमत क्या रहती है ये पहले सरकार डिसाइड करती थी। लेकिन इन लोग ने एमएसपी की तो बात छोड़ो, एमएसपी के बात को छोड़ो, एमएसपी के साथ साथ इन लोग ने अलग से दूसरा कानून ला गए जो पूरी उनका रेट का जो रेट रहेंगे वो कॉर्पोरेट डिसाइड करेंगे। मतलब ये फल उगाएंगे हम लोग और उसका ये कर लगाएंगे ये कॉर्पोरेट सेक्टर वाले। मतलब हमसे आलू लेंगे 2 रुपये किलो से और मार्केट में 20 और 25 रुपये से बेचेंगे। मतलब हम करेंगे फिर क्या? अगर ये सब आगे का रास्ता मैं उनको यही बताना चाहता हूँ, जिस तरीके आज़ादी का आंदोलन था उसी तरह ये दूसरे आज़ादी का आंदोलन है। तो किसान इस देश को चलाने वाला है, अगर उसका हल रुक गया तो ये देश पूरा भूखमारी से मरने वाला है। तो मोदी को इस बात पर ध्यान रखना चाहिए कि देश का किसान आज मैदान में है और उसके समर्थन में आज युवा भी है। जिस तरीके से सीए के आंदोलन में युवा ने अपना लीडरशिप लिया था उसी तरह आज भी किसान आंदोलन में आज युवा और विद्यार्थी मैदान में उतरा है। तो मोदी को इस बात को याद रखना पड़ेगा, कानून को वापस लो या फिर सीट खाली करके घर वापस। किसान विरोधी सरकार है, ये सरकार मजदूरों के विरुद्ध सरकार है। ये सरकार ने पूरी हिंदुस्तान की जो एक बिल्डिंग कांग्रेस के समय में खड़ी हुई थी वो बेचने का काम ये सरकार कर रही है। एमटीएनएल बेच दिया, आज रोड बेचने को निकले, पूरा एयरपोर्ट बेचने को निकले हैं। ये सरकार पूरा मजदूर विरोधी सरकार है। इस सरकार की वजह से आज लोगों के सामने जो बेरोजगारी का सामना करना पड़ रहा है, जय जवान जय किसान का जो नारा लगाया था लाल बहादुर शास्त्री ने, और जिन किसान ने हरी क्रांति पूरा देश में लाई, आज़ादी के समय में अमेरिका की हालत, अमेरिका से गेहूँ आते थे लाल गेहूँ, और आज जो चौमुखी देश में जो हरी क्रांति लाई ये किसानों ने लाई। आज 10 महीने से किसान ये कह रहे हैं कि हमें ये बिल नहीं चाहिए, लेकिन ये तारा से हिटलर की सरकार कोई सुनने को तैयार नहीं है किसानों को। कितने लोग इसमें मौत का मुंह किसानों को देखना पड़ा ये सरकार की वजह से। ये सरकार की गलत नीति है, नरेंद्र मोदी की तानाशाही की वजह से आज किसानों का बहुत बड़ा नुकसान हो रहा है। चर्चा करण्याच्या तयारीत नाही आहे, ते मुद्दाम सांगतात चर्चा करून बोलतो बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। त्यांच्या छात्यावर 3 वर्ष शिकवल्या जातात, खोटं कसं बोलायचं, हिंसा कशी करायची आणि लोकांना फसवायचं कसं हे शिकवलं जातं। कृषी कायदे आणि कामगारांचे कायदे जर त्यांच्या लक्षात नाही, शेतकऱ्यांना कामगारांना हक्क मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई चालू आहे। भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे, मात्र केंद्र सरकार जे आहे कुठे कृषी कायद्यासंदर्भात मागे होताना पाहायला मिळत नाही। अजून प्रतिकार जो आहे तो अजून संघर्ष तीव्र होईल। प्रश्नच नाही, एक लक्षात घ्या, गेल्या 10 महिन्यापासून हा संघर्ष चालू आहे शेतकऱ्यांचा, आणि शेतकरी जराही हटायला तयार नाही। कारण शेतकऱ्यांची भूमी जाणार, शेतकऱ्यांचं सर्व जे हक्क आहेत ते सगळं संपणार हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे। सगळं हे बड्या लोकांच्या हातात देण्याचं चाललेलं आहे। त्यांनी गोडाऊन बांधण्याची सुद्धा चालू केलेलं आहे। एका बाजूला शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कामगारांना द्यायचा,
आणि छोटे जे उद्योगधंदा करणारे आहेत त्यांना संपवायचं, छोट्या व्यापाऱ्यांना संपवायचं आणि फक्त बड्या लोकांच्या हातात सगळा हा देश द्यायचा. हा देश विकण्याचं चाललं. रेल्वे विकायला निघाले, रोड विकायला निघाले, एअरपोर्ट विकायला निघाले. सर्व हे विकून हे 2024ला परागंदा होतील, लक्षात घ्या. आणि 2024ला आमचं आश्वासन लोकांना आणि जे पापं केलेली आहेत ती सगळी बाहेर काढू आणि परत किसानांना, यांना, शेतकऱ्यांना सर्व न्याय देण्याचं काम करू, कामगारांना न्याय देण्याचं काम करू. पण केंद्र सरकारचं आज पूरे देश में किसानों का, आज संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारलेला आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला. ठिकठिकाणी राज्यभर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निदर्शनं होत आहे. बंद म्हणजे संपूर्णपणे बंद करू नका अशी आम्ही भूमिका घेतली. या बंदला पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. या भूमिकेला धरून आमचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत आणि हे आंदोलन आज जवळपास 10 वर्ष 10 महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बोलणीच्या माध्यमातून प्रश्न निकाली काढण्यात येऊ शकत आहेत, पण सरकार अहंकारी भूमिका घेत आहे. त्यामुळे कुठलंही तडजोड होत नाही, तोडगा निघत नाही. आम्ही जे कायदा करतायत जसंच्या तसंच मान्य करा, ही भूमिका योग्य नाही. लोकशाहीमध्ये कायदे रद्द करता येते, नवे कायदे बनवता येते. हे तिन्ही कायदे रद्द झाले पाहिजे, ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. हे कायदे अन्यायकारक आहे, म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहे आणि कायदा रद्द झाला पाहिजे, आमची ठाम भूमिका आहे. कानून वापस लो, वापस लो, वापस लो. पहला कानून वापस लो, वापस लो, वापस लो. किसानों के सम्मान में, मैदान में. मोदी सा होश में आओ, होश में आओ, होश में आओ. मोदी सा होश में आओ, होश में आओ, होश में आओ. पहला कानून वापस लो, वापस